नमस्कार. पेंच टायगर रिझर्व नागपूर. आम्ही वनरक्षक गस्त करत असताना गस्ती दरम्यान आम्हाला एक भारद्वाज हा पक्षी जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या शरीरावरती 2-3 ठिकाणी मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या होत्या. शक्यता आहे की त्याला दुसऱ्या पक्षाने घायाळ केलेले असावे. दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात झुंड झालेली असावी. त्याचे पंखही मोठ्या प्रमाणात गळालेले होते. असे वाटत होते की हा पक्षी जगतो की नाही. एकदम आखरीच्या स्टेजला असलेला हा पक्षी असा वाटत होता. तरी आम्ही तिथे जाऊन त्याला पाणी वगैरे पाजलं आणि पुढील उपचारासाठी त्याला आमच्यासोबत घेतलं. आता हा पक्षी आम्ही व्यवस्थितपणे बॉक्समध्ये पकडून आमच्या RRT रेस्क्यू टीम या ठिकाणी त्याला आणलेला आहे. यानंतर आम्ही त्याला पुढे TTC सेंटर नागपूर, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर नागपूर या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. त्यानंतर त्याच्यावरती पुढील उपचार आम्ही करू. आम्ही त्याला 2 ते 3 तास असेच बॉक्समध्ये अंधारामध्ये ठेवलं, कारण तो स्थिर व्हावा, शॉकमध्ये जाऊ नये यासाठी त्याची काळजी घ्यावी लागते. कुठे आवाज गोंगाट नसलेल्या ठिकाणी पक्षाला ठेवावं. तो स्थिर होतो, शॉकमध्ये जात नाही. बघा, त्यानंतर बॉक्समधून बाहेर काढल्यावरती त्याच्यात मोठ्या प्रमाणात एनर्जी आली, परंतु तो जखमी होताच. बॉक्समधून बाहेर काढल्यावरती थोडासा त्याने पंखांची फडफड हालचाल केली. त्यानंतर आम्ही त्याला पाणी वगैरे पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी तो काही जास्त पिला नाही. अन्नाचे देखील भाताचे कण त्याला देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने ते खाले नाही. त्याचे अन्न पण नाही ते. तो आपले किडे मकोडे, बेडूक, सरडे, साप याच्यावरतीच आपला उदरनिर्वाह करत असतो. अन्न हे खाण्याची शक्यता नव्हती, तरी पण आम्ही देऊन बघितले. त्यानंतर त्याला व्यवस्थितपणे हाताळून पक्ष्यांना देखील समजले होते की या प्राण्यांपासून, म्हणजे मानव या प्राण्यापासून आपल्याला धोका नाही. तो देखील एकदम शांतपणे हातावरती बसून राहिला होता. पक्षी स्वतःहून पाणी पिला नाही, त्यामुळे आम्हाला त्याच्या एनर्जीसाठी बळजबरी का होईना काहीतरी द्यावे लागणार होते. म्हणून आम्ही एका सिरिंजद्वारे ग्लुकोजचे पाणी त्याला पाजण्याचा प्रयत्न केला. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला पाठवण्यासाठी आमच्या RFO सरांची परवानगी घ्यावी लागते. त्यामध्ये थोडासा वेळ गेला. तेवढ्या वेळामध्ये आम्ही त्याला काही भरवण्याचा प्रयत्न केला. भरपूर वेळ त्याने बॉक्समध्ये आराम केला. त्यानंतर त्याला थोडं बरं वाटलं. नाहीतर जेव्हा आम्ही त्याला जिथं म्हणजे पकडलं, खूपच म्हणजे आम्ही जर गेलो नसतो तर शक्यतो त्याचा जीव हा गेला असता. TTC सेंटर नागपूर हे आमच्यापासून जवळपास 60 ते 70 किलोमीटर दूर अंतरावर आहे आणि हा प्रवास देखील त्याला बॉक्समध्येच करावा लागणार होता. सकाळपासून हा पक्षी बॉक्समध्येच होता, त्यामुळे त्याला आम्ही काही वेळ मोकळ्या हवेत ठेवण्याचा प्रयत्न केला. ट्रीटमेंटसाठी घेऊन जाण्याच्या आधी 2 तास मोकळ्या हवेत, म्हणजे आमच्या केजमध्ये त्याला व्यवस्थित ठेवले. 2 तास तो मोकळ्या वातावरणात राहून त्यानंतर पुन्हा त्याला आम्ही TTC सेंटरला रवाना केले.